श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक पैसे खाणारा माणूस होता. एका प्रकरणात पैसे खाण्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आले. प्रत्यक्ष त्या प्रकरणात त्याने पैसे खाल्ले नव्हते. तो श्री महाराजांना भेटला व म्हणाला, या प्रकरणात माझ्यावर पैसे खाण्याचा आरोप अगदी खरा नाही. यामध्ये जर मला शिक्षा झाली तर देवाचे घरी न्याय नाही, देवधर्म व रामनाम सर्व थोतांड आहे असे मी लोकांना ओरडून सांगेन. श्री महाराज म्हणाले, दिवाळी जवळ आली म्हणजे आधी 4-5 दिवस घरात वेगवेगळे फराळाचे जिन्नस करू लागतात. त्यांचा नमुना पाहण्यासाठी आपण ते खातो. त्यावेळी नेहमीचे जेवणही आपण जेवतो. नंतर खुद्द दिवाळी आली म्हणजे फराळाचे यथेच्छ खातो. दिवाळीचे 4 दिवस गेल्यावर आपल्याला अजीर्ण होते. मग 5व्या दिवशी आपण नुसता ताकभात खातो. पण अजीर्णाचा जोर होऊन 6व्या दिवशी आपल्याला ओकाऱ्या व जुलाब जोरात सुरू होतात. तेव्हा जर आपण लोकांना सांगत सुटलो की अहो, काल मी नुसता ताकभातच खाल्ला आहे, तरी मला हा त्रास का होतो का जाणे, आपले म्हणणे बरोबर ठरेल का? देवाच्या पायावर हात ठेवून तुम्ही सांगा की आपले वर्तन आजपर्यंत अगदी स्वच्छ आहे. मग तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तसेच करण्यास तुमची तयारी आहे का? तसे नसेल तर देवाला उगीच दूषण का देता? इतके सांगून श्री महाराज त्याला म्हणाले, देव दयाळू खास आहे, पण तो तसा न्यायनिष्ठूर देखील आहे हे विसरू नये. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.